शेतकरी मित्रांनो, आता आपण आळवणीपर्यंत बघत आलेलो आहे की बाबा टरबूज लावण्यापासून आळवणीपर्यंत काय महत्वाची काळजी घ्यायची आहे. पण आता इथनं पुढे एक एक महत्वाचे टप्पे चालू होत आहेत. तर ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचा टप्पा पहिला टप्पा असतो की 8 ते 20 दिवस ह्या दिवसामध्ये आपल्याला ह्या चुका अजिबात करायचं नाही आहेत. म्हणजे नियोजन आपलं परफेक्ट असलं पाहिजे. हे नियोजन करत असताना स्टेप वाईज काय काय नियोजन करायचं आहे हे आपण बघूया. तर शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी तुमचा मित्र रोहित बोरगावे, बोरगावे टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो, तसेच फेसबुक पेजवरही स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, कलिंगड टरबूज लावत असताना 8 ते 20 दिवस हा खूप महत्वाचा टप्पा असतो. सदर काळामध्ये रोप सेट होऊन शेंडा पळाला पाहिजे आपल्याला, आणि सगळ्यात महत्वाचं की फुटवा निघून फुलकळीला सुद्धा सुरुवात झाली पाहिजे. ही महत्वाची बेसिक सगळं कामं करून घ्यायचे आपल्याला. हे काय काय करायचं आहे स्टेप वाईज बघूया. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी चॅनलवर नवीन आहेत ते चॅनल सबस्क्राईब करा. जे कोणी फेसबुक पेजवर हा व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी पेज नक्की लाईक करा. तर शेतकरी मित्रांनो, ह्यामध्ये एक एक गोष्टी बघायला गेलो आपण महत्वाची कामे. तर खत नियोजन मध्ये काय करायचं आहे की खत नियोजन मध्ये नायट्रोजन फॉस्फरयुक्त खताचा योग्य वापर करायचा आहे. थोड्याफार प्रमाणामध्ये पोटॅश गेलं पाहिजे, तसे थोडे हार्मोनची साथ पण मिळायला पाहिजे, ज्यामुळे न्यूट्रिशन लीच आउट होत नव्हता. जे काही न्यूट्रिशन द्यायलोय त्याचा सप्लाय आणि योग्य मॅनेजमेंट आपल्याकडे असला पाहिजे. थोडं पुढे जाण्याआधी मी एक तुम्हाला शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगतो की एक बोरगावे टेक्नॉलॉजी 2008 पासून कलिंगड टरबूज मध्ये काम करते. तुम्हाला माहिती आहे सोशल मीडियावर पहिल्यापासून कलिंगड टरबूजला प्रेझेन्स करायचं काम आम्ही करतोय. तर हेच सगळे आम्ही जे काही व्हिडिओ बनवतो, टेक्निकल माहिती सांगत असतो, प्रत्येक शेतकरी दादांच्या पर्यंत आपला व्हिडिओ पोहोचत नाही किंवा मिळत नाही, किंवा ऐन टायमाला जो काही प्रॉब्लेम आला तो तुमच्याकडे नसतं, नियोजनाला पण प्रॉब्लेम होतं. तर ह्यासाठी कलिंगड टरबूजचे प्रॅक्टिकल मॅन्युअल तयार केलेलं आहे आपण. हे मॅन्युअल असलं आपण तर डे 1 पासून डे एंड पर्यंत आपल्याला काय नियोजन करायचं आहे, काय काळजी घ्यायची आहे, कधी लावायचं आहे, कसं लावायचं आहे, रोप लावायचं काय बिया लावायचं, आळवणी कुठली घालायची, फवारणी कुठली करायची, व्हायरस कसा येतो, थ्रिप्स कसा येतो, कुठल्या रोगावर काय काम करायचं आहे, कुठलं औषध काम करतं, कुठलं शेड्यूल वापरायचं आपल्याला, प्रॉफिट शेवटी किती होणार आहे आपल्याकडं, व्यापाऱ्यांचा नियम काय, हे सगळं 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 हे जवळपास शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगतो 72 पानाचं प्रॅक्टिकल मॅन्युअल आहे. हे फक्त 300 रुपयाला आपण तुम्हाला घरपोच देत आहे. पूर्ण कलर आणि चांगल्या पेजेसचं असणारं बुक आहे. हे प्रिंटिंगला आपल्याला 150 रुपये खर्च आल्यात. तुम्हाला स्पीड पोस्टनं पाठवायला आपल्याला 100 रुपये खर्च येतो. फक्त तरी पण आपण 300 रुपयाला म्हणजे 50 रुपये कंपनीच्या इतर कामासाठी ठेवून घेऊन आपण हे 300 रुपयाला प्रॅक्टिकल मॅन्युअल तुम्हाला स्पीड पोस्टनं पाठवत आहे. हे तुमच्याकडे असलं तर नॉलेजमध्ये भर होणार आहे तुमच्या 100%. तर त्यासाठी आजच हे प्रॅक्टिकल मॅन्युअल बुक करा. तुम्हाला हे बुक पाहिजे असलं तर आपल्या ऑफिसचा नंबर आहे 84 21 981 181. ह्या नंबरला सकाळी 9 ते 6 या वेळेत कॉल केला तर तुम्हाला हे प्रॅक्टिकल मॅन्युअल मिळून जाईल. तर शेतकरी मित्रांनो, जसं आपण खताचं नियोजन बघितलं तर फवारणीमध्ये महत्वाची काय काळजी घ्यायची आहे. प्रत्येक 3 ते 4 दिवसाला आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे. त्यामध्ये खास करून रस शोषक किडी, करपा, भुरी याचं चांगलं नियोजन करायचं आहे. फुटवा, फुलकळी व पिकाचे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी हार्मोनचा वापर करायचा आहे. आत्ताच आपण 8 ते 20 दिवसामध्ये हे सगळं कंट्रोल करायचं आहे, कारण का जो पुढचा टप्पा येणार आहे त्यामध्ये मधमाशा हे आपल्याकडे आल्या पाहिजेत. फ्लॉवरिंग ते सेटिंग रूपांतरासाठी मधमाशा हे खूप महत्वाचे आहेत. त्यामुळे जे काही कंट्रोल करून घ्यायचं आहे आपल्याला तर ह्या नियोजन मध्येच करायचं आहे. पाणी नियोजन मध्ये बघायला गेलो तर जमिनीच्या प्रकारानुसार तसं घातीनुसार तुमच्या भागात लागेल तेवढं लागेल त्या प्रमाणात वापसा कंडिशन मध्ये आपल्याला पाणी द्यायचं आहे. थोडे जास्त राहिले इतके पाणी द्यावे. वापसा हा चांगला पाहिजे, कारण का हा शेंडा पळायचा आहे. जर का पाण्याचं प्रॉपर नियोजन नसलं तर प्रॉपर शेंडा पळणार नाही, फुटवे निघणार नाहीत. आपल्याला फुटवे चांगले पाहिजेत. फुटवे चांगले असले तरच फुलकळी चांगली होणार आहे आणि बाकीची कामं होणार आहेत. आपल्याला इतर महत्वाची काय कामं करायची की पिवळे निळे चिकट सापळे लावून घ्यायचे आपल्याला. प्लॉटमध्ये व रोपाच्या साईडला तण असेल तर काढून घ्यावेत. शेंडा पळत नसेल तर रोप दाबून घ्यावेत. आता बऱ्याच वेळेला काय होतं शेतकरी मित्रांनो की तणकाट हे राहतच. आता इथं रोप लावलोय आपण तर रोपाच्या साईडने तणकाट येत असतं आपल्याला. पाठामध्ये तणकाट येत असलं, जर का पाठामध्ये तण येत असलं तर तुम्ही पंपानं उलट्या पावलानं खाली एक कॅप मिळतो आपल्याकडं. त्या कॅपनं हळू शिस्तात उलट्या पंपानं जर का तणनाशक मारला, मिरायकात्र किंवा पॅराकॉट, आपल्या वर बेडवर उडणार नाहीत. असं एकदम स्लो मारत गेला तर चालू शकतं. ज्यांना भांगलून घ्यायला शक्य आहे त्यांनी भांगलून घ्या आणि 1-2 लेबर सांगून रोपाच्या साईडनं पण जे काही तणकाट आहे ते पण सगळं काढून घेणं गरजेचं आहे. पिवळे निळे चिकट सापळे लावणं गरजेचं आहे. जर का तुमच्याकडे थ्रिप्स माइटचा अटॅक वाटत असला तुम्हाला तर ते लावून घेणं सुद्धा गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा मी इथं टाकलेला आहे की शेंडा पळत नसेल तर रोप दाबून घ्यायचा आहे. हा विषय काय आहे की बऱ्याच लोकांचं बघतोय की 15 दिवस झालं, 20 दिवस झालं तरी शेंडा रोपा आहे तिथंच खुज्ज होऊन बसलेलं असतं. रोप अजिबात पुढे प्रगती करत नाही. तर ह्याचं कारण काय आहे की ते वाऱ्यानं हलत असतं. रोप स्टेबल नसतं. स्टेबल नसल्यामुळे मुळी पण खूप खोलवर जात नाही. तर ह्यासाठी रोप दाबून घ्यायचं. मी कायम सांगतोय की रोप लावल्यावर रोप दाबून घेणं हे खूप गरजेचं आहे. तर ते महत्वाचं आपल्याला काम करून घ्यायचं आहे.
आता शेतकरी मित्रांनो, खताचं वेळापत्रक मी टेंटेटिव्ह दिलेलं आहे. तुम्ही हे खताचं स्क्रीनशॉट मारून घ्या. ह्याचा मी आता एकदा स्क्रीनशॉट मारून घ्या तुम्हाला लागत असला तर. तुम्ही हे आहे असं पण वापरू शकताय, किंवा तुमच्या भागामध्ये तुमच्या अडचणी काय आहेत, की तुमच्या इथं काय काय प्रॉब्लेम येऊ शकतात, किंवा तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे, किंवा प्रॅक्टिकली तुमचा अनुभव हा टेंटेटिव्ह आहे. तुमच्या अनुभवाच्या जोरावर तुम्ही हे प्रॅक्टिकल मॅन्युअल, हे खताचं शेड्यूल पण वापरायचं आहे असं वापरला तर वेल अँड गुडच आहे. तुमचं सूट होतंय काय बघा. एखादा डोस पहिला वापरून पहा, रिझल्ट ऑब्झर्वेशन करा. रिझल्ट कसं ऑब्झर्वेशन करणार आहे तुम्ही? आपल्याकडे मोबाईल आहेत, पहिला फोटो काढून ठेवायचा, हे पहिला डोस टाकायचा, नंतर फोटो काढायचा, काय फरक पडला बेसिकली बारीक ऑब्झर्वेशन करायचं. तुम्हाला जर का फरक वाटत असेल तर ह्या पद्धतीने करा, नसेल तर तुमच्या पद्धतीने केला, फक्त एक अनुभवासाठी प्रॅक्टिकली बघितला तरी काय अडचण नाही. शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेला 8वा दिवस होतो, 8 दिवसापर्यंत आता आपण आळवणीमधनं थोडीफार खतं, हार्मोन्स बाकीच्या गोष्टी दिलेल्याच आहेत. तर ज्यावेळेला 8वा दिवस येतो त्यावेळेला इन्स्प्रिन 1 लिटर आणि 15-35-06 5 किलो किंवा 12-61-0 5 किलो आपण देतो. ह्यामध्ये NPK तिन्ही कव्हर होतं, मॅग्नेशियम सल्फर पण कव्हर होतं, किंवा नुसतं 12-61-0 दिलं तरी चालू शकतात. हा खर्च ड्रिपने एकरी द्यायचा आहे हा डोस खताचा. सगळ्यात महत्वाचं इन्स्प्रिन इथं दिलेलं आहे शेतकरी मित्रांनो. जो काय मी तुम्हाला मगाशी म्हटलो की शेंडा चालू होऊन फुटवा आपल्याला सराउंडिंग चांगला करायचा आहे, तर त्यासाठी त्याचा रोल हा खूप महत्वाचा आहे. खताबरोबर हार्मोनची ताकद असली तर 100% प्रत्येक खत लीच आउट न होता प्रत्येक हार्मोन्स खूप चांगल्या प्रकारे काम करत असतं. 10 दिवसानं काय करायचं आपल्याला? स्टार्टअप 1 लिटर आणि 24-24-0 10 किलो घ्यायचं आपल्याकडे. महादन कंपनीचं जे काही 24-24-0 येतं ते अतिशय चांगलं काम करतं. तुमचा शेंडा पळणं असू दे किंवा फुटवा काढणं असू दे, आणि कमी खर्चामध्ये होतं. शेतकरी मित्रांनो, बोरगाव टेक्नॉलॉजी आजपर्यंत जे काही काम करत आलेलं आहे, उद्देश हा आहे की कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन आलं पाहिजे, यासाठी आपण वारंवार झटत असतो. तर 24-24-0 हे खूप छान काम करतं. त्याच्या सपोर्टला स्टार्टअप आपण हार्मोन्स देतो. ह्यामध्ये इम्पोर्टेड सीविड आहे, जे की रूटच्या सराउंडिंग सॉइल बायोलॉजी चांगलं करतं, कंटिन्यू सॉइल बायोलॉजी डेव्हलप करायला मदत करतं. आणि सॉइल बायोलॉजीमुळे लीच आउट न होता जे काही अपटेक करायचं आहे, हे रूट्स तयार करायचे आहेत, त्याचं काम खूप चांगल्या प्रकारे तुमचं 10व्या दिवशी होतं. 12व्या दिवशी शेतकरी मित्रांनो, कॅल्शियम नायट्रेट 8 किलोचा डोस देतो आपण, मोठा डोस देतो, आणि फार्म राईस 2 किलो देतो. आता कॅल्शियम नायट्रेट 8 किलो का देतो शेतकरी मित्रांनो? तर नायट्रोजनची इथं खूप गरज असते आपल्याला. शेंडा हा फुल ताकदीनं आपला पळला पाहिजे, शेंडा भैर उचलून फेकला पाहिजे. आणि फार्म राईस हा कंट्रोल रिलीज फर्टिलायझर आहे. लागल तसं लागल त्यावेळेला लागल त्या प्रमाणात हे इथनं पुढे जी काही खतं देणार आहे तर त्याला कंटिन्यू सप्लाय मॅनेजमेंट करायचं काम फार्म राईस करतं. आणि नायट्रोजन कॅल्शियमचा एक रोल असतो महत्वाचा, की ह्या दरम्यान बऱ्याच वेळेला तुमच्या वेली चिरायचा प्रकार होऊ शकतो. बऱ्याच ठिकाणी वाटतं की वेली चिरायल्यात आपल्याकडे, तर वेली चिरू नयेत. जो काही तुमची वेल प्रसार व्हायला आहे तो पूर्ण वेल ही स्ट्रॉंग असली पाहिजे, वेलीला जाडी आली पाहिजे, ह्या दृष्टिकोनातून हे काम करतो आपण. परत 14व्या दिवशी काय करतो आपण? 24-24-0 10 किलो, रिवर्क 1 लिटर. शेतकरी मित्रांनो, ह्याचा हित 14व्या दिवशी ज्या वेळेला येतो आपण, तर हितनं आपलं उद्देश असतो की फ्लॉवरिंगला सुरुवात व्हायला पाहिजे, आपल्याकडं फ्लॉवरिंग चांगली यायला पाहिजे. 24-24-0 मुळे तुमचा फुटवा इथं चांगला होणार आहे, आणि रिवर्क मुळे फ्लॉवरिंग हे अतिशय चांगलं होणार आहे. शेतकरी मित्रांनो, फ्लॉवरिंगसाठी रूटच्या माध्यमातून म्हणजे खालनं ड्रिप न द्यायचं सगळ्यात द बेस्ट हार्मोन्स हे रिवर्क आहे. ह्याचा वापर केला तर तुम्हाला तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही, इतकं चांगलं फ्लॉवरिंग ह्यातनं होत असतात. तर बेसिक पहिल्या 14 दिवसापर्यंत ही खताचं नियोजन करायचं आहे. ज्यावेळेला 16 दिवस येतो, एकाडे एक दिवस आपण खताचं नियोजन करतो, आणि दर 3 दिवशी आपण फवारणी करतो. कलिंगड टरबूज खूप सोपं पीक आहे. फक्त आपल्याला बांधावर रोवून ही खतं सोडावी लागतात. आपल्याला एवढं काम केलं शेतकरी मित्रांनो तर तुम्ही रिझल्ट पहा. तुम्हाला हे कदाचित 10 किलो, 8 किलो, 5 किलो डोस कदाचित जास्त वाटतील, पण ह्याचे रिझल्ट बघा तुम्ही. कारण का आपल्याला माहिती आहे की 50-60 हजार रुपये आपल्याला खर्च करायचेच आहेत, पण त्यामध्ये आपलं उत्पादन हे 25 ते 40 टनापर्यंत गेलं पाहिजे. आणि हे जर का उत्पादन अचिव्हमेंट करायचं असलं तर थोडंफार हार्मोन्स बेस आणि खताचा बेस हा आपल्याला प्रॉपर जमिनीमध्ये हा ठेवलाच पाहिजे. त्यानंतर 16व्या दिवशी परत 15-35-06 किंवा 12-61-0 ह्यापैकी 5 किलो सोडायचं आहे. एक्सिया व्हेजिटेबल स्पेशल हे 5 लिटर सोडायचं आहे. शेतकरी मित्रांनो, हे एक्सिया व्हेजिटेबल स्पेशल एक कॅन येतं 5 लिटरचं. ह्यामध्ये 6-0-18 असतं, प्लस त्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, बोरॉन असतो, आणि प्लस ट्रेस इलिमेंट असतो. त्याच्यामुळे काय होतं शेतकरी मित्रांनो, की जो काही बॅक मायक्रोन्युट्रिएंट्स आणि बाकी सराउंडिंग गोष्टीचं होतो तर ते भरून निघायचं काम आपलं इथं होऊन जातं. परत 18व्या दिवशी सेम डोस देतो आपण, कारण का इथं जे काही फ्लॉवरिंगला चालना दिल्या
ते कंटिन्यू फ्लॉवरिंग तुमचं सपोर्टेड होत गेलं पाहिजे, फ्लॉवरिंग ही चांगली आली पाहिजे आणि फ्लॉवरिंग ते पुढे शेंडामध्ये रूपांतर करणार आहे किंवा जो काही गॅप पडणार आहे तो भरून काढायचं काम करतो. पण त्याच्याबरोबर आपण फ्री फायरचा एक डोस देतो, कारण का 18व्या दिवशी 15 ते 20 दिवसामध्ये एक विल्टिंगचा प्रॉब्लेम बऱ्याच लोकांना येऊ शकतो. तर तो विल्टिंगचा प्रॉब्लेम येऊ नये किंवा पुढे पण त्याचं सपोर्टिव्ह काम व्हावं म्हणून एक फ्री फायरचा डोस इथं आपण दिलेला असतो. आणि 20व्या दिवशी परत 24-24-0 10 किलो आणि रिव्हर 1 लिटर. अशा पद्धतीनं पूर्णपणे फ्लॉवरिंगला सपोर्ट व्हावं, फुटवे चांगले निघावेत, ह्या दृष्टिकोनातनं हा फर्टिगेशनचा चार्ट तयार केलेला आहे. मग आता ह्याच दरम्यान शेतकरी मित्रांनो फवारणीमध्ये काय काळजी घ्यायची आहे. आता फवारणी बघायला गेलो आपण तर सुरुवातीला खूप कमी पंप होतात आपल्याकडे. आता 3, 5, 9, 13 दिवसापासून आपण दिलेलं आहे, इथं 25 दिवसापर्यंतची फवारणीचं शेड्यूल आहे आपल्याकडे. तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला पंप आपले कमी होतात, त्या हिशोबाने 60 लिटरचे 4 पंप होतात आणि पुढचे हे 6 पंप होतात. मग 10 पंपाचे 2 सेट करायचे आहेत, ए आणि बी. त्या पहिल्या सेटमध्ये काय घ्यायचं आपल्याकडं 7 रेस, जो की स्पेशल हार्मोन्स आहे आपला, ज्याच्यामुळे स्ट्रेस रिलीज पासून आपण बाहेर काढतो, त्याची इम्युनिटी होतं, म्हणजे डॅमेज होऊ देत नाही आणि डॅमेज झालेलं पण कंट्रोल करायचं काम हे आपलं 7 रेस करतं. तर ते 20 मिली घ्यायचे आपल्याला. कार्बेंडाझिम प्लस मँकोजेब म्हणजे साप ते घ्यायचे आपल्याला. आणि क्लोराट्रोप्लोर म्हणजे हे आपलं कोरॅझन हे 60 लिटर घ्यायचं शेतकरी मित्रांनो. म्हणजे हे 20 मिली 100 ग्रॅम आणि 20 ml घ्यायचे आपल्याला. म्हणजे 4 पंप तयार करायचे आपल्याला. हा एक डोस घ्यायचा आपल्याला. त्यानंतर दुसरा डोस हा ए डोस झाला. परत बी डोस आहे, हा करेक्ट अँटीव्हायरस आहे आपला. कॉन्टाप घ्यायचा आपल्याला. डायफ्लो म्हणजे पेगॅसिस. ह्या 2 गोष्टीचा आपल्याला म्हणजे 100 ml 100 ml आणि 50 ग्रॅम असं 60 लिटर म्हणजे 60 लिटर पाणी म्हणजे 4 पंप होतात आपल्याकडं. बऱ्यापैकी हा ए सेट झाला, बी सेट झाला. हा पहिल्यांदा 3ऱ्या दिवशी मारून घ्यायचा आहे. परत 5व्या दिवशी हा सेट मारून घ्यायचा आपल्याला. त्यानंतर परत 9व्या दिवशी ह्यातलं राहिलेले 6 पंप परत इथं मारून घ्यायचे. राहिलेले 13व्या दिवशी परत हे राहिलेले 6 पंप मारून घ्यायचे. ह्या सगळ्याचा उद्देश काय मी तुम्हाला सांगतो. आळीचा सुरुवातीपासून कंट्रोल करून घेतला आपण, बुरशीचा कंट्रोल करून घेतला, रोपाला डॅमेज होऊ देत नाही आपण. सेम अँटीव्हायरस येऊ नये, फंगीसाईड घेतला आपण. आणि सकिंग पेस्ट म्हणजे तुमचं थ्रिप्स आहे, मावा आहे, तुडतुड आहे, हे येऊ नये ह्याचं काम आपण इथं केलं. अशा पद्धतीनं आपण 10 पंपाचे 20 पंप ज्या वेळेला घेणार आहे तर त्याचं 13व्या दिवशीपर्यंत आपल्याला काम होणार आहे. सुरुवातीला 4 पंप, नंतर 6 पंप असे 2 सेट करायचे. स्क्रीनशॉट मारून घेतला तरी चालतं. 7 रेस करेक्ट हे बोरगाव इंडस्ट्रीजचं. बाकी मार्केटमध्ये तुम्हाला जे योग्य वाटतं कुठल्या पण कंपनीचं घेतला तरी चालू शकतात. 7 रेस करेक्ट पण सेम मॉलिक्युल तुम्हाला इतर कुठल्या कंपनीचं मिळालं घेतला तरी काही अडचण नाही. फक्त आमचा उद्देश आहे की ह्या पद्धतीनं तुम्ही करा, तुम्हाला रिझल्ट खूप चांगले येतात. आमचंच वापरायला पाहिजे, आमचंच चांगलं आहे असं अजिबात आमचं म्हणणं नाही आहे. पण प्रॅक्टिकली अनुभवानुसार, आमच्या प्रॅक्टिकल अनुभवानुसार आम्ही ते देत असतो. त्यानंतर 17व्या दिवशी शेतकरी मित्रांनो 17व्या दिवशी आपल्याला बाउन्स बॅकचं घ्यायचं 50 मिली, 7 रेस 50 मिली, हे 10 पंप करायचे आपल्याला. 21व्या दिवशी बी व्हायटल 100 मिली, कार्बेंडाझिम प्लस मँकोजेब 250 ग्रॅम ह्याचा एक स्प्रे घ्यायचा आपल्याला. आणि 25व्या दिवशी बाउन्स बॅक परत डायफेन्थ्रा म्हणजे पेगॅसिस, प्रोपिकोनॅझोल ह्याचा एक 100 मिली ह्याचा स्प्रे घ्यायचा आहे. आता इथं परत फ्लॉवरिंग असू दे किंवा सेटिंग असू दे, आता आपण 20 दिवसापर्यंतच बघालोय, ह्याच्याबद्दल मी परत बोलतो. तर परत इथं बाउन्स बॅक आणि 7 रेस ह्या सराउंडिंग फ्लॉवरिंग आणि बाकीच्या गोष्टी डेव्हलपमेंट करण्याचे हार्मोन्स आहेत, त्याचाही वापर केला तरी आपण 100% चालू शकतं. तर शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी तुमच्या आता लक्षात आलं असेल की बाबा जो काही आपला 8 ते 20 दिवसाचा कालावधी आहे ह्यामध्ये काय काळजी घ्यायची आहे, काय नियोजन करायचं आहे, खत नियोजन असू दे, फवारणी नियोजन असू दे, इतर मॅनेजमेंट असू दे आणि पाणी नियोजन असू दे, या सगळ्याबद्दल बोललेलो आहे मी. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. हे सोडून तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते पण कमेंट करून सांगा, त्याच्यावर पण मी चांगला व्हिडिओ बनवतो. तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि सहकार्य असं असू दे. इतर कोणतंही तुम्हाला काम लागलं आमच्या ऑफिसचा नंबर आहे 84 21 981 181. पूर्ण महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी माझे सहकारी आहेत. ऑनलाईन पण तुम्हाला काय मार्गदर्शन, औषध किंवा काय लागलं तर हे सुद्धा आम्ही सप्लाय करून तुम्हाला पाठवून माझे सहकारी देतील आणि तुम्हाला जेवढी मदत करता येईल तेवढं 100% आमचे सहकारी मदत करतील. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.